मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आली। अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। दगडूशेठ गणपतीला विविध फळांचा वाण। अधिक महिन्यातील पहिली चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या संख्येने लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी। मुंबई उपनगरामध्ये सकाळी पावसाची हजेरी, अंधेरीच्या काही भागात पावसाची हजेरी, तर दादर परिसरामध्ये ढगाळ वातावरण। वसई विरारमध्ये सकाळी अचानक पावसाची हजेरी, कामानिमित्त मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांची मोठी तारांबळ। वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा। जोगेश्वरी, पूर्व आणि अंधेरीच्या शेर ए पंजाब परिसरात जोरदार पावसाची हजेरी। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। देशभरातील सुमारे 240 महापौरांच्या संघटनेमध्ये मुंबईला मानाचं स्थान। महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड। कांदिवलीच्या डहाणू करवाडी मेट्रो स्थानकाच्या लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग प्रकरणी संशयित ताब्यात। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त। मेट्रोच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याची मागणी। नवी मुंबईतील जुईनगर, बेलापूर, वाशी, पनवेल परिसरात ढगाळ वातावरण। वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा। मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीतील दोघांना बेड्या। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई। आरोपी योगेश वानखेडेला मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना सीआयडीकडून अटक। पुणे विषारी दारू प्रकरणाची मृतांची संख्या आता 22 वर पोहोचली आहे। काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दरम्यान सीआयडीने तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवरती 100 मिथेनॉल कंपन्या आहेत। स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्ता गाडेविरोधात 87 जणांची साक्ष नोंदवणार। पुढील सुनावणी 15 जूनला होणार। आरोपी दत्ता गाडेवरती 52 दिवसात 892 पाणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे। नरसापूर अत्याचार प्रकरणामध्ये खटल्यात आतापर्यंत एकूण 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे। सरकारी पक्षाकडून 82 साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली आहे। पुण्यामध्ये अनिसच्या पाठपुराव्याला यश। अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। कमलेश शिवकुमार अधिकारी व गौरी कमलेश अधिकारी यांच्या विरोधामध्ये लोहगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।